नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या गोड ताईंचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर कालचाच व्हिडिओ आहे. तर आज काय बनवते मी तर ते पण सांगते. चला पहिले आहे ना तयारी करून घेते आणि मग बोलते. तर कालचा व्हिडिओ मोठा होऊन गेला असता, त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ स्पेशल बनवते. तर मी तुम्हाला दोन प्रकारच्या चटण्या पण बनवून दाखवते आणि दहीवडे कसे बनवतात ते पण मी तुम्हाला सांगते. तर चला, मी इथे ना चटणीची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. इथं आपल्याला बनवायची आहे पुदिन्याची चटणी. पुदिन्याची चटणी बनवून घेऊ आणि मग आपण बनवू चिंचेची चटणी. हे बघा, चिंच सुद्धा मी सकाळीच भिजू घातलेली आहे, ते पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. त्याआधी आपण काय करू माहिती का, चिंच मी सकाळी भिजू घातली होती आणि आता 3:30 झालेले. तर तिला आहे ना अशी हाताने पूर्ण मिक्स करून घेऊया. बघा किती छान होते ती. आणि हातानेच व्यवस्थित मिक्स होते, हातानेच करायची मिक्स तिला. तर आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचंय. असं करून गाळून घ्यायचंय आपल्याला. तर आपण आता काय करू माहिती का, तिला शिजवून घेऊ गूळ टाकून. हे बघा, गूळ घेतलेला आहे मी. गॅस कमी करते आणि पूर्ण गूळ पिघळतो तोपर्यंत गॅस फुलच ठेवते. चल, तर आपली चटणी घट्ट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. कमी गॅस ठेवलेला आहे मी. आणि आता आपण पुदिन्याची चटणी बनवून घेऊ. तर पुदिन्याच्या चटणीला आम्ही काय काय घेते दाखवते. हे बघा, कोथिंबीर घेतली आणि आपण बाहेर लावलेला आहे मस्त असा हिरवागार पुदिना घेतला. हे बघा, आपल्याच गार्डनचा आहे. हिरव्या मिरच्या घेते, जास्त तिखटवाली नाही घेतलेली. हे बघा, 2 बिना तिखटवाले आहे आणि 2 तिखटवाले. लसूण, अद्रकचा तुकडा, जिरं, चवीनुसार मीठ घेते. थोडंसं काळं मीठ घेते,
जास्त नाही घ्यायचं आहे. तर पीठ चांगलं फेटून झालेलं आहे. 2-3 मिनटं चांगलं फेटून घेतलं त्याला. आणि हे बघा, असं पाण्यात टाकून बघायचं वरती तरंगतं का बुवा. हे बघ, पाण्यात टाकते मी, वरती आलं पीठ. बर्फ घेतलाय, बर्फाचा तुकडा घेते आणि फिरून घेऊ आपण मिक्सर. छान बर्फ टाकून घेते. थोडं पाणी घेते. चटणी इतकी छान झालेली ना, हे बघा. तर तिला आपण डब्यात काढून घेऊ. इतका छान वास सुटलाय ना, तुम्हाला काय सांग. आणि तिला फ्रीज मध्ये ठेवते आम्ही. हे बघा, आपली एक चटणी तयार. एक मिनिट. तर आपली एक चटणी तयार झालेली आहे आणि हिरवीगार झाली बर्फ टाकल्यामुळे. हिला ठेवते मी आता फ्रीज मध्ये. तोपर्यंत आपण इमलीची चटणी करून घेऊ, म्हणजे चिंचेची चटणी. तर चटणी चेक करून घेते मी. एक नंबर चटणी झालेली आहे आणि मी आता गॅस बंद करते. थंड झाल्यावर घट्ट होऊन जाईल ती आणि आपल्याला अशीच पाहिजे. गॅस बंद करते मी आणि चटणी काढून घेते. चला, चटणी झालेली आहे आपली. डब्यात भरून घेऊ आपण तिला.
तर आता डाळ पिसून घेऊ. थोडं पाणी टाकते मी तिच्यात. आता कढई ठेवली आणि आता वडे काढून घेऊ आपण. तर त्याच्यात जास्त मीठ टाकायचं नाही हा आपल्याला, थोडंसं मीठ टाकायचं आहे. एकदम चुटकीवर सोडा घेऊ. त्याला परत अजून फेन देऊ. एका हाताने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे ना. पहिलं पण फेटलं होतं मी, परत मी वगैरे टाकलं. आणि माहिती का, तेल जास्त आपल्याला टाकू द्यायचं नाही. गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला तळायचं. तळून घेते. वरती आल्याशिवाय ना त्यांना पट्टी करायचंच नाही, आपोआप वरती येते. आणि आपण जर फुल गॅसवर दिला आणि ते काय होतं माहिती का, वरची स्किन लाल होऊन जाते, तर मग आतून होत नाही ते. त्याच्यामुळे कमी गॅस होती, कमी गॅस करायचा आणि मस्त स्लो गॅसवर तळून घ्यायचे. ते छान झाले ना. आपल्याला जेवढे पाहिजे ना तेवढे करून घेते आता. आणि त्यांचं काही राहिलं ना तर उद्या मुलांना देऊन देईल मी.
काढून घेतले मी, इतके छान झाले ना हे. तर आता काय करते, सर्व तळून घेते. दही भल्ले ते दही भल्ले. तर हे बघा, इथं मी दही घेतलेलं आहे. आणि जास्त आंबट घेतलेलं नाही, आज सकाळीच मुरलं होतं मी. छान आहे ना. त्याच्यात साखर टाकते मी आता. साखर टाकली ना खूप छान लागतं. दही झालेलं आहे आपलं फेटून. परत अजून जेव्हा हे करणार ना तेव्हा अजून परत फेटून घ्यायचं आणि मग टाकायचं. आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे वडे मी आता इथं बघा थंड पाणी घेतलेले, त्याच्यात थोडंसं मीठ टाकते मी. हे बघ, आणि त्याच्यात आपण वडे टाकून देऊ आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे. तर याच्यावरती ना प्लेट झाकते मी. अजून टाकते. ते व्यवस्थित दाबायला पाहिजे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती ना प्लेट झाकते. जड काहीतरी वस्तू ठेव. तर हे बघा 10-15 मिनिटं झालेले, 10 मिनिटं झाले असतील, 10 मिनिटं झाले. आणि आता आपण काढून घेऊ. आपल्याला माहिती का, आपल्याला जास्त पिळायचं नाही, हलक्या हाताने पिळून घ्यायचं. याला दही मीठ टाकून काय झालं? कसं वाटतंय? एकदम मऊ वाटते. इतके छान झाले ना ते. व्हॉट इज दिस? दही नाही, पीठ है. मोठा चमचा काढत होता. हाय तोच. मस्त. आणि छोटे बी चमचे काढतो चटण्या टाकायला. तिथंच आहे ना का नाही? नाही येत ना. हे बघ इथून. कशाचं?
पाठवते सांगते. 1 2 3 4 अजून एक लागेल. चटणी टाकून घेणार आहे. अरे आपल्याला खायला नाही लागणार का? अच्छा. तर हे बघा हेच कटोरं घेतले मी. जास्त काही भांडी भरत नाही आणि प्रत्येकाला काही वेगवेगळं देत नाही मी. याच्यातच सर्व टाकून घेते आता आणि एकत्र बसूनच खाऊ आम्ही. असं एकत्र वेगळंच. ए दादा, भाऊला बघायचे होते. ये इकडं. हो. तर हे बघा मी सर्व टाकून घेतले. चल चल पटकन. हो, एकच मिनिटं. ओ याल बघा हो काय करतोय तर. चला बेटा. गेम. लगेच आला मम्मा. हे बघ पाण्यात टाकलेले होते ते. याच्यात टाकते दही. स्पून लागला असता ना मम्मी. नाही त्याच्याने तिथंच खाऊन जातो. आई हे बी खोल बेटा काय? चटणी. हा याच्यात याच्यात टाकते पुदिन्याची चटणी. याच्यातून काढ. मसाले बी काढ बेटा. ऐ, हा? नाही नाही तसं नाही काढ खोलतो. मसाले कुठे? आपला डब्बा काढला मसाल्याचा. अच्छा हा का. तू ना उलटे कामं करते ना म्हणून तुला असं फसते तू. मी काय केलं? पहिले ते वरती करून द्यायचं आणि मग एका हाताने दोन्ही हाताने डबे काढायचे. काल तसंच केलं तुम्ही. आता टाकते इमलीची चटणी. शेवचं पॉकेट खोलते. थोडंसं करू ना. तिथे जास्त करून गेलं. हा राहू दे. तर याच्यात टाकते थोडंसं तिखट. आणि पाणी आपलं- घेऊन भरून घेऊन जायचं हा, का? काळं नमक. जिरा पावडर ठेवून दिली होती. आणि त्याच्यावरती टाकते थोडीशी अशी जिरा पावडर. आणि टाकते मस्त अशी शेव. शेव थोडीच टाकते ज्याला लागेल तो घेऊन. तर तिकडं हो. तर कसे वाटले आपले दही बल्ले? एकच नंबर ना. करून बघा आणि खाऊन बघा. खूप छान लागते. चला बाय.